पुराचे पाणी रस्त्यावर, आर्थिक टेन्शन डोक्यावर. सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा कुंभोज दुधगाव वारणा नदी रोडवरील असणाऱ्या पुलाच्या अलीकडे कुंभोज हद्दीमध्ये लक्ष्मी मंदिरासाठी जाणारा रोड ते पाटील कोपऱ्यात पुराचे पाणी 12 दिवस असल्याने सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लक्ष्मी इंडस्ट्रीत व इतर फॅक्टरीमध्ये कामासाठी यावे लागते. पुराचे पाणी रोडवर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचा मार्ग बंद होतो. पाणी उतरेल याची वाट किती दिवस बघायची, विस्कटलेली आर्थिक घडी कशी बसवायची, मग काय होतंय ते होऊ द्या या उद्देशाने आष्ट्याहून लक्ष्मी इंडस्ट्रीकडे जाण्यासाठी पाटील यांनी धाव घेतली. रस्त्यावर 2-2.5 फूट पाणी असताना सुद्धा धाडस करून 2 मित्रांच्या मदतीने 2 व्हीलर पुराच्या पाण्यातून ढकलून बाहेर काढली. जीवावर बेतेल असे धाडस करत जाऊ नका असं बोलताना आमचे प्रतिनिधी सागर जमने यांनी पाटील यांची मुलाखत घेतली. ज्या गावात पुराचे पाणी आले आहे तेथील नागरिकांनी असे धाडस करू नये एवढीच आमच्या N51 चॅनलकडून आपणास हात जोडून विनंती. आमच्या प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा N51 न्यूज. नाव कसं तुमचं? नाव माझं नितीन पाटील. नितीन पाटील. कुठून आला तुम्ही? आता हे पाणी किती आहे? अंदाज किती आहे पाण्याचा? 2-2.5 फूट. अजून मग तुम्ही कसं काय आला? धाडस कसं काय केला? गाडी बंद करून आलो ना. बंद मग ढकलत आला की चालू? किती जण होता तुम्ही? आम्ही 3 जण. बरं. पाणी तरी पाणी केवढं होतं? गाडी तुमची बुडली होती का? होय, आरती. परत येते वेळी गाडी काय केला काय? उलटी केली. बरं 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 ठीक आहे. असं धाडस करत जाऊ नका.